नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा विशेष एबीपी माझावर. आजचा विषय जरा वेगळा आहे. आज चर्चांसाठी विविध पक्षातले संघटनांचे प्रवक्ते असं स्वरूप नाहीये. आज आपल्यासोबत दोन खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत बाळासाहेब सराटे आणि ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे. हे दोघेही मराठा आंदोलनातले बिनीचे शिलेदार आहेत, आधीपासून लढतीमध्ये सहभागी आहेत आणि आज ही मंडळी शरद पवारांना भेटून आलेली आहेत. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता एक पर्याय जो शरद पवारांनी मांडला तो आहे अध्यादेशाचा. दुसरीकडे कायदेशीर कोर्ट कचेरीचा मुद्दा चालूच राहणार आहे, ते तर आपल्याला कल्पनाच आहे. त्या दृष्टीने आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवरती आता आंदोलनाचं पुढचं वळण काय, पुढची दिशा काय, काय होऊ शकतं सरकारी पातळीला, केंद्र पातळीला, याबद्दल बोलण्यासाठी ही मंडळी शरद पवारांकडे गेली होती. आणि त्याच दृष्टीने आता शरद पवारांचा या सगळ्या विषयातला सहभाग अनिवार्य झालेला आहे, जो आतापर्यंत नव्हता. मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत शरद पवार थेट सहभागी होत नव्हते, शरद पवार थेट बोलत नव्हते. अध्यादेश काढा हा शब्द त्यांनी आत्ता त्यांच्याकडून आलेला आहे, एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अशा वेळी आता मराठा समाजाला अपेक्षा आहे ती सगळ्यात मोठ्या नेत्याकडून, महाराष्ट्रातल्या म्हणजे शरद पवारांकडून. आपण चर्चेला, या संवादाला सुरुवात करूयात. माझ्यासोबत इथे ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे आणि बाळासाहेब सराटे आहेत. सराटेन, पहिल्यांदा मी तुमच्यापासून सुरुवात करतो. काय नेमकी आज चर्चेचं स्वरूप होतं, काय म्हणाले शरद पवार? ॲक्च्युली परवा 19 तारखेला आम्ही दोघांनी हे आरक्षणाच्या स्थगितीचा विषय लांबत चालला म्हणून एक पत्र लिहिलं होतं आदरणीय शरद पवार साहेबांना. त्या पत्रामध्ये आम्ही काय काय मुद्दे उपस्थित होणं आवश्यक होतं कोर्टामध्ये प्रत्यक्ष, आणि आणखी आता पुढे जायचं असेल तर मग सरकारने आणखी याच्यामध्ये काय काय करता येऊ शकतं याच्याबद्दल आम्ही काही एक 4 पानी त्यांना ड्राफ्ट पाठवलं होतं. त्याचा त्यांनी लगेच काल सकाळी वाचन केलं आणि आम्हाला कॉल केला त्यांनी, आणि ते म्हणले तुम्हाला यायला जमेल का उद्या? तर आम्ही हो म्हटल्यानंतर ते म्हणले या, मी दिल्लीला जाणं रद्द करतो. आणि त्यांनी फुल टाइम या विषयाच्यासाठी राखून ठेवले 3 दिवस आता पुढचे. ते चर्चा करता येतात आता त्यांच्या सरकारच्या पातळीवरती. मला असं दिसतंय की गेल्या अनेक दिवस, ज्या दिवशी त्यांनी म्हटलं की ऑर्डिनन्स हा एक पर्याय असू शकतो, तर तेव्हापासून ते अनेक वकिलांशी, नेत्यांशी चर्चा करतायत आणि त्यांच्यासमोरही हा प्रश्न एक प्रायोरिटीचा प्रश्न म्हणून आहे. आणि आज सुद्धा आमच्या भेटीमध्ये त्यांनी यांना माननीय नामदार जयंतराव पाटील आणि माननीय अशोकराव चव्हाण यांना पण बोलावून घेतलं होतं. म्हणजे तेही आमच्या मीटिंगमध्ये तब्बल 2 तास आमची सविस्तर या विषयावर चर्चा झालेली आहे. आणि गांभीर्य मला पवार साहेबांच्या पातळीवर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्ती दिसलं. मला कोणाला कमी लेखायचं नाही, पण आम्ही एक अभ्यासक म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून हे नोंदवू शकतो की पवार साहेब याच्यात लक्ष घालत नाही, असं एक खरं म्हणजे लोकांमध्ये प्रवाद आहे. परंतु आमचा अनुभव असा आहे की पवार साहेब या विषयाला फार गांभीर्याने घेत आहेत असं दिसतंय. कारण मागच्या आरक्षणाची जी हिअरिंग चालू व्हायच्या होत्या किंवा कोर्टात केस गेली किंवा आयोगाचा अहवाल व्हायचा होता, तेव्हा पण पवार साहेब त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवत होते की काय कुठपर्यंत आलं, आणखी काय करता येईल का, हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की पवार साहेबांनी मराठा समाजाच्या या समस्येकडे दुर्लक्ष केलं असं नाही. परंतु प्रत्यक्ष सरकार पातळीवर जेव्हा करायचा विषय येतो त्यावेळेला ते प्रक्रियेचे भाग असतात. म्हणजे पवार साहेब आदेश देतील आणि एखादं काम होईल असं जर सरकार चाललं तर मग ते सरकार नाही राहणार. त्याला एक फॉर्मॅलिटी आहे, त्याची एक प्रोसेस आहे. पण पवार साहेब लक्ष घालतात. याचं एक आज उदाहरण म्हणजे त्यांनी आम्हाला 2 तास आमच्याशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी आणखी काही वकिलांना आमच्या ड्राफ्टबद्दल विचारलेलं आहे, त्याचेही त्यांनी अनुभव शेअर केले. आणखी याबद्दल भरपूर चर्चा झालेली आहे. ॲडव्होकेट पिंगळेजी, तुम्ही सांगा, हा जो तुमच्याकडनं मुळात प्रस्ताव होता, ज्या मुद्द्यांवरती चर्चा झाली, हे मुद्दे तरी कोणते? मुळात यामध्ये आता सरकार पुढे काय काय पर्याय आहेत आणि ते कशा पद्धतीनं इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता येतील किंवा सरकारनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत त्या अनुषंगानं, या मुद्द्यांवरती चर्चा झाली. त्यात प्रामुख्यानं स्टे ऑर्डर व्हॅकेट करण्यासाठी काय करता येईल या विषयावर चर्चा झाली. आणि त्यामध्ये एक सर्वकष मत असं आलं की याच्यामध्ये प्राथमिकता तर कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करण्यासाठीची रिक्वेस्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाला केली गेली पाहिजे. आणि ती केल्यानंतर तो स्टे व्हेकेट करण्यासाठी त्या कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे अर्ज केला गेला पाहिजे. हे करत असताना इतरही काय पर्याय शासनासमोर असू शकतात याच्यावरती बऱ्यापैकी उहापोह झाला. त्यामध्ये 18 ऑगस्ट 1994 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या केसमध्ये ज्याप्रमाणे सुपर न्यूमररी पोस्ट सीट्स क्रिएट करण्याची परवानगी दिली होती, त्या धर्तीवरती काही महाराष्ट्र राज्यामध्ये पण करता येईल का, यावर देखील बऱ्यापैकी उहापोह झाला. आणि त्यावरती सिनियर वकिलांचं ओपिनियन घेऊन पुढे जाण्याचं ठरलेलं आहे.
बरं, याच्यामधला तुम्ही जो तामिळनाडूचा उल्लेख होता तो आम्ही पण आता गेल्या काही दिवस अनेकदा चर्चा आम्ही आयोजित केल्या होत्या, हाच विषय होता. त्याच्यामध्ये तामिळनाडूच्या बाबतीतला 9 शेड्यूलचा मुद्दा आणि फार फ्लंग म्हणजे मागासपणामध्ये जे अगदी टोकाला गेलेले आहेत अशा जातींचा समावेश आणि त्यांचा न्यूमेरिकल ॲडव्हान्टेज म्हणजे जो वाढलेला 50% जास्त असा होता. या आताच्या केसमध्ये ज्याच्यामध्ये स्थगिती मिळालेली आहे त्या स्थगितीचे मेरिट जे सुप्रीम कोर्टाने विचार केलेले आहेत त्याला आपल्याकडे पर्याय असू शकतो मराठा समाजासमोर? नक्कीच असू शकतो, कारण आपण जर का तामिळनाडू केस इतिहास बघितला तर त्यामध्ये असं दिसतं की 1994 पासून ते साधारणतः 2010 पर्यंत या ठिकाणी तामिळनाडू राज्य हे दरवर्षी सुप्रीम कोर्टाकडून या सुपर न्यूमररी पोस्ट ज्याला म्हणतात, म्हणजे काय तर ज्या ओपन कॅटेगरी स्टुडंट्सचं या रिझर्वेशनमुळे नुकसान होतं त्यांना कॉम्पेन्सेट करण्यासाठीच्या एक्स्ट्रा जागा हे शासन त्याचं बोजा घेऊन तशा जागा त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये क्रिएट करू शकतं. अशा पद्धतीचा पर्याय हा आत्ताच्या घडीला तरी सर्वोत्तम पर्याय वाटतो आणि त्याचा विचार सरकार दरबारी देखील चालू आहे. सराटेजी, याच्यातला एक अध्यादेशाचा मुद्दा जो शरद पवारांनीच मांडला होता त्याच्यामुळे एक त्यातल्या त्यात एकदम म्हणजे अगदी गोंधळून गेलेला मराठा समाजाला एक थोडा दिलासा मिळाला की शरद पवार भूमिका घेतात, अध्यादेशाबद्दल म्हणतात. पण त्याचवेळी मराठा समाजातले सुद्धा वकील आहेत, बाकीचे सुद्धा आहेत मंडळी, त्यांचं याबद्दल काही एक वेगळं म्हणणं आहे की मुळात एका सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाला पुन्हा राज्य सरकारने अध्यादेश यापूर्वी काढण्यात आलेला आहे, आता परत अध्यादेश काढला तर तो सुप्रीम कोर्ट ओव्हररूल करेल का, ओव्हररूल होईल का किंवा तो मुळात टिकेल का, या विषयाबाबतीत आपण बोललात पवारांशी? नाही, याच्याबद्दल चर्चा झालेल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अध्यादेशाचा विषय आला होता, परंतु त्याची एक टेक्निकलिटी अशी आहे की तो ऍक्ट पूर्ण त्यांनी स्टक डाऊन केलेला नसल्यामुळे केवळ स्टे केलेला आहे आणि तो ऍक्ट अजून जिवंत आहे. मग तो मेला असं घोषित करून नवं काहीतरी करता येईल की नाही ही टेक्निकलिटी त्याच्यामध्ये आहे. त्याची तपासणी झालेली आहे, म्हणजे त्यांनी पण अनेक वकिलांशी बोलले आणि सिनियर वकिलांनी पण त्याचा विचार केला. त्यामुळे आता अध्यादेश काढून काही होईल का, तर मग GR काढून परिपत्रक काढून हे चालू असलेले जे बेनिफिट आहे ते कसे प्रोटेक्ट होतील, ज्यांचे परीक्षा झालेल्या आहेत, ऑर्डर मिळायची बाकी आहे, त्यांच्या नोकऱ्या कशा प्रोटेक्ट होतील याच्याबद्दल ते सर्क्युलर काढू शकतात, GR काढू शकतात. त्याला पण अध्यादेश म्हणता येतं कारण सगळा लॉच असतो शेवटी. परंतु अगदी ज्याला कायद्याला काहीतरी टर्न डाऊन करून नवं काहीतरी लागू करायचं, आता ही मानसिकता नाही आहे. जेव्हा आपल्याला अपयशी येईल समजा कोर्टात जाऊ नये, तेव्हा तो कायदा रिपील करून नवा अध्यादेश काढण्याचा पर्याय जरूर आहे, पण तो लास्ट रिसॉर्ट आहे. आधी आपल्याला थोडे मधले प्रयत्न, म्हणजे आपल्यासारखे जे मराठा समन्वयक आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं या क्षणी अध्यादेशाचा पर्याय प्लॅन ए नाहीये. प्लॅन ए नाही हा महत्वाचा मुद्दा होता, कारण हा चर्चेत आला होता. जसं आपल्याला आता सराटेंनी सांगितलं की अध्यादेश आणणं म्हणजे आधीच्या कायदेशीर प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे, महाराष्ट्रातल्या आयोगानं मान्यता दिलेली आहे, त्या सगळ्याला बाजूला ठेवून अध्यादेश आणावा लागला असता आणि मग अडचण होऊन बसली असती. हातातून हाही पर्याय गेला, तोही पर्याय डामाडौल आहे अशी स्थिती झाली असती. मी ॲडव्होकेट पिंगळेंकडे जातो. पिंगळेजी, आता याच्यातला मुद्दा आहे की आताच्या भरती प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया, आपल्याला कल्पना आहे आताच्या मेगा पोलीस भरतीच्या बाबतीत मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की ही पूर्ण थांबवा, किंवा त्यात मग एक पर्याय असा असू शकतो की 1300 जागा वगैरे बाजूला ठेवून बाकीच्या जागांची भरती करा वगैरे, पण त्याला ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. याच्यातून मार्ग कसा निघू शकतो? अशा प्रकारचं म्हणजे रिझर्वेशनच्या पूर्वीचं रिझर्वेशन टिकू शकेल? याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे, कारण जे ॲडमिशन्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये पूर्ण झालेले आहेत, ज्याची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे, फीस भरलेली आहे, काही ठिकाणी कॉलेजेस सुरू झालेले आहेत, तर ते प्रोटेक्ट होणं अभिप्रेत आहे. ज्या ठिकाणी अशा रिक्रुटमेंटच्या प्रोसेसेस आहेत जिथं की फर्स्ट एक्झाम झालेली आहे, इंटरव्ह्यू झालेला आहे आणि आता फक्त अपॉइंटमेंट लेटर येणं अपेक्षित आहे, अशा ठिकाणच्या देखील प्रोसेसेस प्रोटेक्ट केल्या जाऊ शकतात. पण थोडीशी संदिग्धता इंटरिम ऑर्डरमध्ये असल्यामुळं सरकारला यासाठी देखील क्लॅरिफिकेशनसाठी सुप्रीम कोर्टकडे जावे लागेल आणि त्याच्यानंतरच याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल. त्यामुळं आत्ता कुठेही कसल्याही प्रकारची घाई कॅन्सलेशनसाठीची पण दिसत नाही. त्याचं कारण हेच आहे की व्यवस्थित ओपिनियन घेऊन आणि त्याच्यामध्ये योग्य त्या स्टेप्स घेण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करूनच सरकार पुढे जात आहे असं मला वाटतं. मोठी बातमी येते आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने. सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती दिली होती त्याच्या बाबतीत राज्य सरकारने अपील केलेलं आहे सुप्रीम कोर्टात. मोठी बातमी आताची, आरक्षणावरची स्थगिती हटवण्यासाठी हा विनंती अर्ज राज्य सरकारनं केलेला आहे. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. रश्मी. प्रसन्न, आपण बघतो आहे की सरकारने कुठेतरी हे स्पष्ट केलं होतं साधारण सोमवार मंगळवारपर्यंत अपील करणार आहोत. एक महत्वाची गोष्ट आहे, अध्यादेशाचा जो मार्ग आहे तो नाहीये. आज जयंत पाटील यांनी देखील स्पष्ट केलेला आहे
की जे घटनातज्ञ आहेत आणि एक्सपर्ट्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की कायद्याच्या बाबत स्थगिती आली आहे तर आपण अध्यादेश काढू शकत नाही. त्यामुळे आता जे मोठं खंडपीठ आहे त्या खंडपीठाकडे आता अर्ज करण्यात आलेला आहे की एक तर याबाबत जी अंतरिम स्थगिती दिली आहे मराठा आरक्षणाला, कारण असं स्थगिती देण्याची प्रेयर नव्हती, तरी देखील जी स्थगिती दिली आहे ती उठवावी म्हणून आजच्या घडीला राज्य सरकारने अर्ज केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आता जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल तेव्हा ही स्थगिती हटते की नाही, दिलासा मिळणार आहे की नाही राज्य सरकारला, हे तेव्हाच समजू शकेल जेव्हा सुनावणी होईल. बरं रश्मी, धन्यवाद. याबद्दलच्या ताज्या अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद. मी ॲडव्होकेट पिंगळेंकडे येतो. हा आताची एक पुन्हा महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे, याबद्दल तुमची कमेंट मला हवीच आहे. त्याशिवाय तुम्ही जो मगाशी तामिळनाडूच्या बाबतीत सुपर न्यूमेरिकल हा जो काही उल्लेख केला ती जरा टर्म आम्हाला ती समजावून पण सांगा. हा काय विषय आहे? सुपर न्यूमररी पोस्ट म्हणजे जसं की आता 12% आरक्षणाच्या पोस्ट ह्या सीट्स ह्या ACBCसाठी राखीव केलेल्या आहेत, ACBC ॲक्ट 2018. तर त्यामुळे प्रपोर्शनेटली ओपन कॅटेगरीमधल्या जितक्या पर्सेंट विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तेवढ्या पर्सेंट विद्यार्थ्यांना ॲकोमोडेट करण्यासाठीच्या सीट्स त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये वाढवणं, म्हणजे यातली जी इन्स्टिट्यूट्स अर्थात स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहेत त्या इन्स्टिट्यूट्समध्ये हे ताबडतोब करणं शक्य आहे. तर अशा पद्धतीच्या सीट्स वाढवण्याच्या प्रक्रियेला सुपर न्यूमररी सीट्स क्रिएशन असं म्हणतात. आणि हे मी थोडंसं थांबतो. पिंगळेजी, अशोक चव्हाण बोलतायत, बहुधा हाच विषय आहे, पण बघूयात काय म्हणतात अशोक चव्हाण. वेकेट व्हावा याकरता रीतसर अर्ज जो करावा लागतो तो आज अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाने आज दाखल केला आहे, विनंती करणारा अर्ज. सर, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना विनंती करणार होतो की घटनापीठ लवकरात लवकर हा ती प्रक्रिया आलीच ना. पहिल्यांदा अर्ज दाखल करणे पहिली प्रक्रियेचा पहिला भाग आहे, नंतर मग ते चीफ जस्टिस समोर जाऊन पुढची प्रक्रिया जी असते त्या पद्धतीने ते काम होईल. परंतु शासनाच्या वतीने ज्या गोष्टी करायची आवश्यकता होती ती आम्ही आज पूर्ण केलेली, आज सकाळीच तो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण होणार आहे का? होणारच ना. या बाबतीमध्ये चीफ जस्टिस समोर हा विषय जाईल आणि ते मग त्या बाबतीत निर्णय घेतील. सर, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा उद्रेक होताना दिसतोय. तुम्ही समितीचे अध्यक्ष म्हणून या मराठा समाजाला आज काय आवाहन करा? ते आम्ही तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी विनंती राहणारच आहे आणि सर्वांचं एकमत आहे. म्हणजे वाद कोणाची अंतर्गत वाद कुठल्याच पक्षाचा नाही आहे. सर्व विरोधी पक्षाच्या सन्मान्य नेत्यांची चर्चा झालेली आहे, संघटनांची चर्चा झालेली आहे, विधानसभेमध्ये एकमताने कायदा मंजूर झालेला आहे. असं असताना कुठल्याही प्रकारचा अंतर्गत वाद कोणाचा नाही किंवा दुमतसुद्धा नाही. आणि आता इतर पक्षाने सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ह्याच्यात वादाचा विषय कुठलाच नाही आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेला आपल्याला न्यायालयातच जाऊन त्याच्या बाबतीमध्ये अंतिम मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये जे सुप्रीम कोर्टाने इंटरिम स्टे दिलेला आहे तो वेकेट व्हावा याकरता आपण प्रोसिजर आता फॉलो करून अर्ज केलेला आहे. आज यापुढे युक्तिवाद टिकावा त्यासाठी कुठले आधार नेमकं राज्य सरकार असेल त्याला नाही, त्या गोष्टीला अजून अवधी आहे. ज्या दिवशी हे सगळं ठरेल त्या दिवशी आम्ही चर्चा करूनच पुढचा युक्तिवाद संदर्भात, कारण ह्याच्यामध्ये जे युक्तिवाद करणारे सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांना हे सर्व करायचं आहे. त्यामुळे आमचं जे काही मत आहे, संघटनांची जी मतं आहेत, ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची जी मतं आहेत, सर्वांची मतं समजूनच हे पुढची प्रक्रिया केली जाईल. पण त्याला अजून ज्या दिवशी तारीख ठरेल त्या पद्धतीने मग पुढे काम करावं लागेल. सर, शैक्षणिक प्रवेश जे आहेत ते थांबलेले आहेत. त्याचबरोबर आपण पोलीस भरती जाहीर केलेली आहे 12,000 जागांसाठी. ती प्रक्रिया आपण पुढे नेऊन मला वाटतं की ही ऐकून घ्या, आज एक टप्पा त्यातला पुढे गेलेला आहे. इतर जे विषय आहेत, ॲडमिशन्सचा विषय आहेत, नोकरी संदर्भातले जे विषय आहेत, सारथी संदर्भातला विषय किंवा अन्य जे विषय आहेत प्रलंबित, त्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये एखाद्या वेळेस उद्या किंवा परवा सन्मान्य मुख्यमंत्री याच्या बाबतीमध्ये डिटेल स्टेटमेंट आपल्यासमोर करतील. शैक्षणिक प्रवेश अडल्यामुळे लवकरात लवकर स्टे उठावा. असं आहे की यामध्ये विविध वेगवेगळे विभाग संबंधित आहेत. त्या सगळ्यांना ह्या गोष्टी प्रोसेस करण्यासंदर्भात अगोदर सांगण्यात आलेलं आहे. ते प्रस्ताव उद्यापर्यंत यायला पाहिजेत आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये उद्या किंवा परवा या बाबतीमध्ये इतर विषयासंदर्भामध्ये, आज एक विषय मार्गी लागला आहे, इतर विषयासंदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला माहिती देतील. त्याला सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे का की शैक्षणिक प्रवेश थांबलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर निकाल द्यावा? आता असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हा स्टे जो आहे तो वेकेट व्हावा हाच आपला प्रयत्न आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे जे युक्तिवाद करायचे आहेत ते सगळ्या गोष्टीची व्याप्ती लक्षात घेऊनच हा विषय मांडला जाईल सुप्रीम कोर्टामध्ये. सर, अर्ज केलाय, सुनावणी लवकरात लवकर सुरू निश्चितच आपले सिनियर काउन्सिल्स मेन्शन करतील,
त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली भूमिका मांडतील, आपला त्या ठिकाणी अर्ज दिलाय त्याची लवकर सुनावणी व्हावी असा प्रयत्न राहणारच आहे आमचा. सर, प्रवेश प्रक्रिया असेल किंवा नोकर भरती असेल, यामध्ये महाराष्ट्रात मराठा समुदायाचे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं विपरीत परिणाम होतोय याचा काही डेटा आपण कलेक्ट केला आहे का, जो सुप्रीम असं आहे कोर्टात की मांडणार आहे? आता ज्या ज्या गोष्टी या इंटरिम स्थगितीमुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा आढावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्व मंत्र्यांनी मिळून घेतलेला आहे. विविध विभागाला त्यांचे त्यांचे प्रस्ताव या संदर्भामध्ये, कारण व्याप्ती मोठी आहे त्याची, त्यामुळे कुठे कुठे त्याचा परिणाम झालेला आहे ही माहिती घेऊनच ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि ती आता अंतिम टप्प्यामध्ये उद्या किंवा परवा या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील त्याच्यामध्ये. याचबरोबर ओबीसी समाजही आक्रमक झालेला आहे, परभणीतनं आंदोलन निघालं आहे, धनगर समाजही रस्त्यावरती उतरला आहे. आहे तसं हे प्रश्न जे आहेत हे सगळ्या कायद्याच्या चौकटीत बसूनच मार्गी लावावे लागतील ना आपल्याला. जे काही प्रश्न उर्वरित सुद्धा आहेत हे सगळे कायद्याच्या चौकटीत नाही झालं तर आपण पाहतो की प्रश्न कसे अडचणीचे निर्माण होऊ शकतात. प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केलेले आहेत सगळ्या गोष्टीसाठी, परंतु ह्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, कायद्याची जी काही बाजू त्यातली आहे हे लक्षात घेऊनच इतरही गोष्टी आपल्या हाताळाव्या लागतील. थँक्यू सर. थँक्यू. तर हे होते अशोक चव्हाण. त्यांनी राज्य शासनातर्फे स्पष्ट केलेले की आपण सुप्रीम कोर्टाला विनंती करत आहोत की लवकरात लवकर या स्थगितीला जो स्थगिती आहे ती काढून टाकावीत आणि प्रवेशाची आताची प्रक्रिया तरी सुरळीत सुरू व्हावी यासाठी परवानगी मिळावी. एक छोटासा ब्रेक इथे. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत बाळासाहेब सराटी आणि ॲडव्होकेट पिंगळे त्यांच्याशी आपली चर्चा संवाद सुरू आहे. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला संवाद सुरू आहे. मराठा आरक्षणामध्ये आता शरद पवार महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, महत्त्वाचं मार्गदर्शन करू शकतात, कारण त्यासाठी आज मराठा समन्वयकांपैकी बाळासाहेब सराटे आणि ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आणि काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे आता बाळासाहेब सराटे आहेत. सराटेजी मगाचा एक मुद्दा याच्यातला होता तो म्हणजे ओबीसी मंत्रालयाकडे ही केस जाण्याबद्दलचा आणि काही लिगल, तुम्ही आता ब्रेकमध्ये काही सांगत होता आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट होता की अख्खं युद्ध आपण गेलो आणि फक्त नंतर लेखणीच्या लढाईमध्ये फक्त सगळा शेवटचा म्हणजे युद्ध सगळं प्रचंड आपण तयारी केली होती आणि लेखणीच्या लढाईत सगळं अडलं. तर हा नेमका काय प्रकार झाला होता? ॲक्च्युअली मी तर या आरक्षणात एवढं म्हणजे सक्रिय आहे की याचं सगळ्यात जास्ती दुःख होणाऱ्यापैकी मी एक आहे. एवढं पुरावे, एवढं डॉक्युमेंटेशन भारतात कोणत्याच रिझर्वेशनसाठी नाही, एवढं चांगला अहवाल, एवढं सगळं एव्हिडन्स सगळं केलेलं आहे, परंतु त्याचं कोऑर्डिनेटेड इफेक्ट जो जाणवला नाही ना, त्याचे दोन कारणं मी सांगतो की स्थगिती येण्यामागे दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं सांगतो म्हणजे दुसऱ्याला आपल्याला डिटेल करता येईल. पहिलं कारण असं आहे की केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी असं सांगितलं की 15/6 आणि 16/6च्या आरक्षणाचा 15/4 आणि 16/4च्या आरक्षणाशी संबंध नाही. हे कॉन्स्टिट्युशनली चुकीचं आहे, कारण ते संबंध नाही असं होऊ शकत नाही. कारण तुम्ही जर वर्डिंग वाचलं 16/6चं तर असं आहे की दी सेक्शन्स विच आर नॉट कवर्ड इन द पार्ट 4 ऑफ दी 16 विल बी गिवन धिस रिझर्वेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे पार्ट 4 मध्ये जे कव्हर झाले नाही असे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन, म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन पार्ट 4 मध्ये हेही तुम्ही मान्य करता. त्यामुळे ते जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यामुळे काय झालं, हे मराठा रिझर्वेशन आणि ईडब्ल्यूएस हे वेगळे आहेत हे परसेप्शन तयार झालं सगळीकडे आणि याला ट्रीटमेंट वेगळी दिली आणि त्याला ट्रीटमेंट वेगळी दिली. आता दुसरा मुद्दा असा आहे की आणखी एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये डिसेंबर 2018 पर्यंत एक त्याला स्पेशल काउन्सिल म्हणतात असे पिंगळे सर काम करत होते, महाराष्ट्र सरकारने नेमलेले. त्यांनी खूप काम केले, सगळ्यांना माहिती, त्याच्याशिवाय काही इथपर्यंत रिझर्वेशन आलेलं नाही. परंतु जेव्हा हे प्रकरण म्हणजे ओबीसी मध्ये घालायचं का बाहेरून आरक्षण द्यायचं असा जेव्हा विषय चर्चेला आला, गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर वाटलं की आता ओबीसीत जाण्याची शक्यता आहे, तर सरकारला एक पॉलिसी घ्यावी लागली की नाही घालायचं ओबीसी मध्ये. बरं. तर तेव्हा पिंगळे सरांनी आग्रह असा धरला होता माननीय महाधिवक्त्याकडे की तुम्ही हा अहवाल तर पब्लिश करा किमान, कारण अहवाल देणं आवश्यक आहे, विश्वासार्हता स्टेकला लागलेली आहे. अनेक सिनियर वकिलांनी सांगितलं की अहवाल तुम्ही लोकांमध्ये दिला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कसं म्हणणार की हे चांगलं आहे म्हणून. पण त्यांची भूमिका अशी होती, बाहेर काढलं तर ओबीसी मध्ये घालण्यासाठी शिफारस केली असं लोकांमध्ये जी माहिती ती जाईल, त्यांना ते अहवाल त्यांनी पब्लिश करायचं नाही असं ठरवलं. मराठा कुणबी एक आहेत हे लोकांपर्यंत जाईल तर आग्रह होईल की मराठ्यांना मग कुणबी म्हणून ओबीसीत घाला असा आग्रह होईल. ही भीती त्यांना वाटल्यामुळे त्यांनी अहवाल नाही पब्लिश करायचा असं ठरवलं. बरं. ते पिंगळे सरांचा आग्रह होता की ते मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे जरी ते फीस घेत असले तरी सुद्धा ते
एक समाजाचं ॲफिलिएशन म्हणून त्यात काम करत हो. होते. तर त्यांनी म्हटलं की हे पब्लिश केलं पाहिजे, तर ते नाही आवडलं माननीय महाधिवक्त्यांना आणि त्यांना काढून टाकलं त्या प्रक्रियेतून. तेव्हापासून आजपर्यंत असा जो स्पेशल काउन्सिल कोऑर्डिनेटिंग असतो, ब्रीफिंग करतो, सगळे डॉक्युमेंट तयार करतो, नोट्स तयार करतो, हे सगळं करणारा माणूस या प्रक्रियेत नाहीये. इकडे फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी, कारण हा विषय मगाशी आम्ही ब्रेकमध्ये बोलत होतो, हा काउन्सिल व्यक्ती का महत्वाचा आहे मगाशी सराटेंनी सांगितलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची जी बाजू सुप्रीम कोर्टात मांडली जाते त्या वकिलांच्या मध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या मध्ये समन्वयासाठी आणि डॉक्युमेंटेशनची काळजी घेण्यासाठी जी मध्यस्थ व्यक्ती असते ती म्हणजे हा काउन्सिल. आणि ते पद गेले काही महिने रिकामं होतं नवीन सत्तांतर झाल्यानंतर. नाही, आताही रिकाम आहे ना, आधी पण रिकामच होतं ते. म्हणजे पण आम्ही तेव्हा मुंबईत राहून ते काम केलं, सगळं ड्राफ्टिंग टायपिंग आम्ही इथे मुंबईत राहून सगळे कागद दिलेले आहेत, आम्ही ओझे वाहिलेले आहेत हायकोर्टमध्ये. पण ते तिथे शक्य होतं, तिकडे ते व्हर्च्युअल असल्यामुळे आणि या सगळ्या प्रक्रियेत माणूस नसल्यामुळे अशोक चव्हाणांना काही सांगितलं तरी ते तिकडे इम्प्लिमेंट होईल याची खात्री नाही. तुम्हाला उदाहरण देतो की लास्ट बट वन व्हीसी मध्ये, मागच्या 2 व्हीसी मध्ये, एका व्हीसी मध्ये तर सीएम साहेब पण होते, असं ठरलं होतं सगळ्या समन्वयकांचं की आपल्यातले 5 वकील त्यांच्या सोबतीला द्यायचे. मग त्याच्यात आशिष गायकवाड होते, टेकाळे साहेब होते, अभिजित पाटील होते, पिंगळे सर होते, दुबे सर होते, म्हणजे नावं पण दिलेले होते. ते सर्व मान्य पण होते म्हणजे बऱ्याच अंशी. तर ते नाही घेतले, घेतो म्हटलं पण त्यांची कार्यवाही झाली नाही. आणि हे शेवटची जी हिअरिंग झालेली आहे याच्यामध्ये पण आता इतके मुद्दे आहे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशनचे की ते सहजपणे सांगता येतात. म्हणजे मला जर सांगायला लागलो तर मी तासभर 2 तास सांगू शकेल, इतके आम्ही त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. पण ते वकिलापर्यंत पोहोचत नाही, कारण त्या वकिलांना फीड करायला कोण आहे, सचिन पाटील आहेत आणि राहुल चिटणीस आहे, ते सुप्रीम कोर्टात बसलेले आहेत, ते काही या केसचे वकील नाही आहेत आधीपासून. त्यामुळे ही उणीव या सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये खूप मोठी राहिली. आमचा आग्रह आज सुद्धा होता की त्या 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक तो वकील तिथे गेला पाहिजे आणि अधिकारी कोण याची काळजी करणारा, की मराठा समाजाला सगळं पुरावे आहेत द्यायचे नेऊन किंवा काय म्हणायचे, तर त्याला अधिकारी त्याची मराठा समाजाचा जो म्हणजे त्याला आपण असं म्हणू की प्रो मराठा रिझर्वेशनसाठी व टिकवण्यासाठी प्रयत्न करणारा अधिकारी तो कोणत्याही जातीचा असू शकतो. तर तसं कोणीही अधिकारी त्यांनी डेजिग्नेट केलेलं नाही. जो आहे तो ओबीसी मंत्रालयाचाच असेल, जे कोणी असतील ते. आमचं असं स्पष्ट मत आहे की ओबीसी मंत्रालयातली माणसं ओबीसी आमचं रिझर्वेशन टिकायची त्यांची इच्छाच नाही, तर हे प्रक्रिया आम्हाला ते सहकार्य करतीलच कशावरून. बरं, मला सराटीची इकडे पुढचे काही, कारण वेळ आता मर्यादित असेल त्यामुळे एक थेट मुद्द्याला हात घालतो. कारण आता काही मंडळींनी सुरुवात केलेली आहे, थेट मंडळी म्हणजे मराठा समाजातल्याच आंदोलकांनी मागणी केलेली आहे की आता एसीबीसी वगैरे काही नाही, थेट ओबीसी समावेशच पाहिजे. आता एकीकडे कोर्टातला हा स्टे वगैरे सुरू असताना आणि अजून ओबीसी शब्द आलेला नसताना आता मराठा समाजातला एक मोठा फॅक्शन ओबीसी समावेशासाठी म्हणत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? ऍक्च्युअली कायद्याने घटनेने ते बरोबर बोलतायत, फक्त महाराष्ट्राची शांतता राहावी, महाराष्ट्रात गृहकलह होऊ नये म्हणून सगळ्यांनी मराठा समाजाने दम धरलेला आहे. पण समजा अशोक चव्हाण करतायत तो प्रयत्न किंवा आणखी कायदा म्हणजे याच्यामध्ये जर आम्हाला मिळणारच नसेल, म्हणजे आमची काही चूक नाही याच्यामध्ये, एक्सेप्शनल सिच्युएशन कोणाला पाहिजे, ओबीसीला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आम्ही वर गेलेलो आहोत. मी तुम्हाला माहिती, मी पहिल्यापासून आग्रही होतो की ओबीसीत गेलं पाहिजे. पण असं आम्ही कोर्ट कचऱ्या करूनही जर आमच्या मुलांना जर आत्महत्या कराव्या लागत असतील, मग शेवटी ही गोष्ट येणारच आहे. 2 महिन्यात केव्हा तरी स्ट्रॉंगली 5-25 पिटिशन पडणार आहे की वी आर नाऊ एलिजिबल फॉर जनरल रिझर्वेशन, इन्क्लूड अस इन ओबीसी, हे होणार आहे. आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याला कोर्ट आमच्या बाजूला आहे, कायदा आमच्या बाजूला आहे, घटना आमच्या बाजूला आहे. सरकारने ठरवायचं ते होऊ द्यायचं. काही मराठा समाजातल्या महत्वाच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे की किंबहुना या निमित्तानं ओबीसी आरक्षणाचीच मागणी धरून ठेवली पाहिजे, कारण आता जर का कुठलाही शब्द काही वेगळा असतो, ते आरक्षण जरी मिळालं तरी सुद्धा ते दरवेळी अशा कोर्ट कचेरीत अडकत राहील. ती न अडकण्यासाठी ओबीसी समावेशच पाहिजे. 30 नोव्हेंबर पर्यंत याच्यावर आग्रही भूमिका घेऊन भांडणारा मीच होतो. फक्त झाल्यावरती आम्ही बेईमान न होता टिकवण्याचा 100% प्रयत्न केला. पण जर वेळ आमच्यावर आफ्टर ऑल वाय वी आर सफरिंग बिकॉज ऑफ पॉलिटिकल प्रोसेस अँड पॉलिटिकल टॅक्टिक्स, त्यांना पॉलिटिक्समुळे आम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर मग मी आज माझा कालचा महाराष्ट्र टाइम्सचा लेख आहे, त्यात पर्याय हा दिलेलाच आहे की ओबीसी मध्ये जाणं आमच्या समोर सगळ्यात घटनात्मक पर्याय आहे. आणि असं हे होणारच आहे. 1-2 महिन्याने 5-25 याचिका पडणार आहेत आणि ती प्रोसेस पण सुरू झाली. म्हणजे सरकारला मी सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर मग तुम्ही ठरवा, ओबीसी वाल्यांनी ठरवायचं की आपलं महाराष्ट्रात काय होऊ द्यायचं. सराटेजी, या विषयात तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही स्वतः सुद्धा इथल्या मराठा परिषदांमध्ये आलेल्या आहेत एबीपी माझाच्या या विषयावर चर्चा करण्यासाठी. काही मंडळींनी आम्ही जनरल बोलत असताना या विषयावरती असं म्हटलेलं की जर का मराठ्यांसमोर ओबीसी समावेशाचा पर्याय जर का संपला किंवा असा होऊ दिला नाही कोणत्याही मार्गाने,
तर मग सध्याच्या ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या जातींच्या आरक्षणाच्या वैधतेवर तुम्ही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हे खरं ही नाही, त्या परिस्थिती शक्य बाबतीत आम्हाला ते करायची गरजच नाहीये. त्या बाबतीत आम्हाला एवढंच म्हणायचं की नाऊ यू हॅव प्रूव्ड अस ॲज एलिजिबल, इन्क्लूड अस इन ओबीसी. हो. आमचं कोणाबद्दल काही म्हणणं नाही. त्यांनी राहायचं असेल आमच्यावर, आमचा त्यांना विरोधही नाही. आम्ही त्यांच्यावर शंका पण घ्यायची गरज नाही. बरं. आणि आम्ही ओबीसीत गेलो, आमचं काम झालं. फॉर्म्युला काय बनवायचा, कोणाला कुठे ठेवायचं, ते सरकारचा हेडॅक आहे, पॉलिटिकल लोकांचा हेडॅक आहे. तो आमचा हेडॅक नाही. आम्ही कोणालाही काढा म्हणत नाही, कोणालाही म्हणजे कोणाच्याही विरुद्ध आमची भूमिका नाही. नाही, पण ओबीसी आता उदाहरणार्थ प्रकाश शेंडगे असतील, त्यांनी ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये परवा बैठक झाली आणि त्याच्यात ते स्पष्टपणे म्हणाले की ओबीसीना धक्का देऊ नका, आमचं मराठा आरक्षणाबद्दल काही म्हणणं नाही, पण ओबीसी समावेश नको. मग त्याचं काय त्यांनी करायचं? धनगरांना एसटीत घालायची मागणी करावी, ती त्यांच्यासाठी चांगली सोपी मागणी आहे. त्यांनी ओबीसी करत पुन्हा याच्यामध्ये पडू नये. त्याचं कारण असं आहे की आम्ही ठरवणार आहे का ओबीसीत जायचं, कोर्ट ठरवणार आहे. मग कोर्टात आम्हाला जायचा नागरिक म्हणून अधिकार आहे की नाही, तो तर आहे. मग कोर्ट जर म्हणणार असेल यांना ओबीसीत घाला, तर ते सगळ्यांना मान्य केलं पाहिजे, जसं आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानतो. त्यामुळे सरकारने ठरवायचं आहे की मराठा समाजाला वरच्या आरक्षणात प्रोटेक्ट करायचं की मराठा समाजाला ओबीसीत जाताना बघायचं. हा हेड्याक ओबीसी लोकांचा आणि सरकारच्या मधल्या मंत्री लोकप्रतिनिधींचा आहे, आमचा नाहीये. मराठा समाजाने खूप सहन केलंय. हे आंदोलन करतायत, त्यांना माझं सॅल्यूट आहे. आणि अजून खूप जोरात आंदोलन करावं. याच्या पुढचं पण मी सांगतोय की आम्ही पुढे इलेक्शनवर पण बहिष्कार टाकू. आम्हाला सगळ्या टॅक्टिक्स येतात, पण कोर्टाचा मार्ग आमच्या जवळ आहे, तोही आम्ही नक्की घेऊ. ओबीसीला दुखवायचा आमचा हेतू नाही, सरकारला पण दुखवायचा हेतू नाही, पण सरकारने पण आमचं दुःख समजून घेतलं पाहिजे ना. एवढी साधी अपेक्षा आहे. आज तुम्ही मगाशी आपण बातम्या बघत होतो, एक महत्वाची हेडलाईन होती, त्यामध्ये चंद्रकांत पाटील असं म्हणालेत की या आताच्या शासनातल्याच काही मंत्र्यांना आरक्षण नकोय आणि त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की ही मंडळी मराठा मंत्री आहेत, ज्यांना आपल्या नावासमोर बॅकवर्ड क्लास किंवा असे शब्द लावून घ्यायचे नाहीये. असे सुद्धा आहेत, असा सुद्धा प्रतिसाद आहे. नाही, ते अंधश्रद्धा आहेत. ते पूर्वीचे तो बामणी आरोप आहे की मराठ्यांनाच नको आहे आरक्षण. आता त्यांच्यासाठी थोडी आरक्षण आहे. आरक्षण तर ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आयोगाने प्रूव्ह केलं, राणे समितीने प्रूव्ह केलं, त्यांच्यासाठी आहे. हे आरक्षण काही क्रिमिलियर लोकांसाठी नाही आहे. चंद्रकांत दादा जे बोलतात त्याला माझा विरोध आहे, आम्ही सहमत नाही त्यांच्याशी. तुम्ही आता आज शरद पवारांची तुम्ही भेट घेतलेली आहे, याच्यामध्ये एक सूर असा सुद्धा होता जेव्हा आरक्षण हे स्थगिती मिळाली की केंद्राकडनं सुद्धा जरा थोडासा जोर लावायला हवा होता. जर का 370 बाबतीत केंद्र एवढा जोर लावतं, राम मंदिरासाठी जोर लावतं, ट्रिपल तलाकसाठी जोर लावतं, आणि आता आपण बघितलं राज्यसभेमध्ये आवाजी मतदानानं आणि कोणती चर्चा होऊ न देता शेतकरी विधेयकं सुद्धा, शेती प्रश्नांसंदर्भातली विधेयकं पारित झाली. मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो महाराष्ट्रातला भारतातला सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, केंद्र सरकारची विलिंग पॉवर नाही दिसली, असा पण आरोप आहे. बरोबर. त्याला कारण महाराष्ट्रातले भाजपचे नेते आहेत. आदरणीय फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत दादांनी प्रामाणिक प्रयत्न केले असते, ते झालं असतं. तुमचा रोग पवार साहेबांनी यात काही करावा असा असेल तर पवार साहेब या लवकर कशी समिती, लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट होईल, लवकर कशी हिअरिंग होईल, याबद्दल आज चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की पवार साहेब जेवढं आवश्यक आहे तेवढं त्याच्यामध्ये त्यांचा रोल जरूर करणार आहेत. पण हे का केलं नाही केंद्र सरकारने? कारण मी तुम्हाला आतल्या गोष्टी सांगतो की महाराष्ट्र सरकारला असा प्रवाद होता की यांना फक्त इलेक्शन पर्यंतच हे टिकवायचंय. बरं, आम्ही म्हणत होतो 16% देऊ नका, आयोगाने ठरवलं तेवढं द्या, तर ते म्हणले नाही, आधीच्याने 16 दिलं होतं. म्हणजे याला जे प्रोटेक्शन द्यायला आम्ही म्हणत होतो याच्यामध्ये अजून 1-2 जाती घाला, ज्या आरक्षण मागतायत त्यांना ते करायचं नाही. आमच्यावर मुस्लिम घातलं असतं तर कशाला हे हारलो असतो आम्ही? आणि शक्य होतं ना. आम्ही मराठ्यांनी म्हटलं नाही की आमच्यावर कोणाला घालू नका. आम्ही तर 5% ओबीसी पण घ्यायला तयार होतो. म्हणजे आम्ही मराठा समाजाने अशी कोणतीही गोष्ट लावून धरली नाही की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. पण सरकार काय करतं, पॉलिटिकल करतं आरक्षणाला, आणि त्याला आम्ही आता कंटाळलेलो आहे. एक मुद्दा असा पण होता, उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणांच्या एकूण फंक्शनॅलिटी बद्दल सुद्धा काही गटांनी आरोप व्यक्त केले. काही जणांनी त्यांच्या सभांवर, त्यांच्या ज्या मिटिंग्स होत्या, व्हीसी मिटिंग्स होत्या, त्यावर बहिष्कार सुद्धा टाकला. या सगळ्या प्रकारामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अशोक चव्हाणांच्या रोलबद्दल आपलं आज काय मत आहे आजच्या घडीला? नाही, शेवटच्या मिटिंगवर मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला, आम्ही पण बहिष्कार टाकला, त्यात काही प्रश्न नाही. त्यावेळेला त्यांना वेगळं प्रोटेक्शन घ्यायचं होतं म्हणून ती मिटिंग स्पेशल केली त्यांनी, ते पण बरोबर आहे. पण आधीचं त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल बोलाल तर ओबीसी मंत्रालयाकडे विषय आहे. त्यांच्या हाताखाली अधिकारी नाही, त्यांच्या हाताखाली कोणी वकील, कोऑर्डिनेटर कोणी नाही, आणि त्यांना त्याचं प्रमुख करून काय उपयोग होणार आहे? अशोक चव्हाणांना आम्ही सांगितलं, ते करून कोणाकडून घेणार शेवटी? एक तर ओबीसी मंत्रालयाच्या सचिवाकडून किंवा अधिवक्त्याकडून. हे दोन्ही माणसं जर त्यांचं ऐकत नसतील तर अशोक चव्हाणांना दोष द्यायचा का त्या सिस्टीमला दोष द्यायचा? आपण ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. एक शेवटचे एकदम 2च प्रश्न. कुंभकोणी यांच्या रोलबद्दल विविध प्रकारचे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. ते स्वतः म्हणाले, मला मुळात आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही याच्यापासून दूर राहा.
मराठा समाजातल्या आंदोलकांचं म्हणणं आहे की कुंभकोणींची प्रक्रिया ते स्वतःहून काही पुढाकार घेत नव्हते, ते काही पुढे येत नव्हते. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की मुळात मलाच सांगण्यात आलं होतं की बाजूला राहा. नेमका काय प्रकार आहे हा? अधिवक्त्यांबद्दलचे आपले आक्षेप काय? आम्ही खूप सांगू शकतो, बारीक सारीक सांगू शकतो, पण मोजकं सांगतो की 19 डिसेंबर 2018ला जो स्टे आला त्याच्यामध्ये रोल शिवाजी दौंड जे सामान्य प्रशासनचे सचिव आणि माननीय कुंभकोणी यांचाच रोल होता त्याच्यामध्ये. कारण वकील थोरात सर उभे राहिले सांगायला वी आर नॉट गोइंग टू रिक्रूट एनी पोस्ट, आणि ते तिथून लगेच जाहिरात काढली विरोधकांनी, ही बघा तुमची कालची जाहिरात. म्हणजे त्या वकिलाकडे आमच्या जाहिरात नाही आणि विरोधी वकिलाकडे जाहिरात आहे. असं दुसरं उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्टात जेव्हा 12 जुलै 2019ला केस उभी राहिली तर 11 जुलैचा GR त्यांच्या हातात होता. अच्छा, 11 जुलैचा GR काढला कोणी? सामान्य प्रशासनानेच काढलं. म्हणजे हे विरोधकांना मदत करण्याचा जे प्रयत्न आहे ते तेव्हापासून पहिल्यापासून सुरूच आहे. आम्ही जानेवारीच्या 6 तारखेला सोलापूरमध्ये मी सगळी माहिती दिली होती की इथे आपल्याला अडथळे आहेत आणि त्यात अधिवक्त्याचा मेन अडथळा आहे. तर मग आम्ही याच्यावरती सरकारला सजेस्ट केलं होतं की तुम्ही रवी कदम सर असतील, दरायस खंबाटा साहेब असतील, नंतर रफिक दादा असतील, असे सिनियर मोस्ट वकील आहेत, त्यांना तुम्ही घ्या आणि दरायस खंबाटाकडे याचं चार्ज द्या. बरं. तर याच्यामध्ये वकील म्हणजे तिथे जाऊन मांडणी करायचं त्यांनी टाळलं, पण नियंत्रण स्वतःकडेच आतापर्यंत. म्हणजे एक क्षण पण असा गेला नाही की नियंत्रण यांच्या हातातून गेलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा लॉस झाला सर, दिल्लीचे वकील आले तर दिल्लीच्या वकिलांना रोहतगी साहेब पहिल्या दिवशी 2-2.25 तास बोलले, नंतर पटवालिया साहेबांना जस्ट अर्धा तास. बरं. म्हणजे यांना बाजू मांडायची किती वेळ हे ठरवणारं कोण आहे? तर अधिवक्ता साहेब आहे, दुसरं कोणी नाही. त्यांना बाजू मांडायला 47 दिवसामध्ये अवघे 2-2.5 तास मिळाले 2 वकिलांना. हे केवढा मोठा लॉस आहे आमचा. आम्ही 5 सिनियर वकील लावून समाजाने, म्हणजे रफिक दादा, नंतर त्याच्यानंतर प्रसाद ढाकेफळकर, मिहीर देसाई, आरिफ बुकवाला आणि विनीत नाईक, हे 5 वकील समाजाने लावून आरक्षण टिकवलेले. यांचे 2च वकील होते, साखरे सर आणि थोरात सर. मग एक शेवटचा प्रश्न विचारतो. या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडत होत्या सराटेजी, तुम्हाला माहित होतं की नेमके लूपहोल्स कुठे तयार होत्या तुमच्या दाव्यानुसार. मग आज जी शरद पवारांची भेट तुम्ही आज घेतली, ती काही दिवस आधी घेतली असती तर जास्त बरं झालं नसतं? तुमच्या या काय मागण्या आहेत म्हणजे महाधिवक्त्यांबद्दल, तुमच्या म्हणतात असं मधल्या सुप्रीम काउन्सिल बद्दलचे, आम्ही आज भेट घेतली पण तुम्हाला तुमचे प्रश्न सुद्धा माहिती आहेत, त्याच्यावरची सोल्युशन्स पण माहिती आहेत, ते तुम्हालाच माहिती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजाला आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही कोणतीही गोष्ट लेट करत नाही, वेळच्या वेळी परस्यू करतो, वेळच्या वेळी माहिती देतो. प्रोसिजरल काही लॅप्स आहेत आणि तुमच्याही हातात नाही. आमच्याही नाही, पवार साहेबांच्या पण हातात नाही, हे मी पुन्हा सांगतो. कारण आम्ही सांगत नाही का, पहिल्या दिवसापासून सांगतोय की या माणसाला घेतलं तर आमचं आरक्षण मरणार आहे. हे आम्ही ज्या दिवशी त्यांची नियुक्ती होणार होती त्याच्या आधीच सांगितलेले, आणि आम्हाला ऐकून कोणी घेत नाही. अशोक चव्हाणांना सांगितलं तर त्यांना वाटतं की त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसाला कशाला बोलू द्यायचं. पण इथं हे संपणार आहे, कुंभकोणी सर असतील तर आमचं आरक्षण स्टेकला आहे. आम्ही ओरडून सांगतोय. माझ्या सगळ्या फेसबुक पोस्ट बघा, माझं सगळं स्पष्ट आहे. मी पहिल्या दिवशी नोट दिली होती, पहिल्या VC मध्ये. त्या नोटमध्ये हे लिहिलेलं आहे मी की कुंभकोणी साहेबांचा फार मोठा अडथळा आहे, तुम्ही विचार करा यांच्याबद्दल. ऐकत नाही. आम्हाला समाजाचा हेतू म्हणून, समाजाचं हित म्हणून आम्ही बोलतो. आम्हाला व्यक्तिगत कोणाबद्दल काही म्हणायचं नाही. कुंभकोणी आमचे काही दुश्मन नाहीत. परंतु घडलंय हे असं की प्रक्रियेचं मोठं लॅप्सेशन आहे. कोऑर्डिनेटर तिथे कौन्सिल नाहीये आणि मराठा समाजाच्या बाजूने तिथे काम करणारा एकही मराठा अधिकारी नाही, महाराष्ट्राच्या पातळीवर एकही वकील नाहीये. हे मोठं लॅप्सेशन आहे आणि त्याशिवाय पुढे पण आम्ही जिंकू शकणार नाही. आता किमान या सगळ्या आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यावरती आता शरद पवारांकडे ही मंडळी गेलेली आहेत, त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि कदाचित हे आतापर्यंतचे लॅप्सेस ज्याच्यामुळे मराठा आंदोलक असमाधानी आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्या या बाजू पुढे आल्याच नाहीत, येऊ दिल्या नाहीत, तर किमान या बाबतीत आता शरद पवार मध्यस्थी कशी करतील ते आपल्याला बघावं लागेल. तुर्तास आताची बातमी आपण पाहिलेली आहे. महाराष्ट्र शासनानं विनंती अर्ज सुप्रीम कोर्टाकडे दिलेला आहे आताची स्थगिती शिथिल करण्याबाबत, जेणेकरून आताच्या प्रक्रिया तरी सुरू होतील. बघूयात. सध्या तरी आपल्याला इथे थांबावं लागेल. बाळासाहेब सराटे आणि मगाशी पिंगळे पण होते, त्या दोघांचे आभार वेळ दिल्याबद्दल. इथेच थांबूयात. पाहत राहा ABP माझा.